आज बनवूया बेसनाची पोळी. त्यासाठी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली. आता त्यात एक मिरची आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकून बारीक कुटून घ्या, म्हणजे मसाला तयार होईल. आता हे मी बारीक कुटून घेते मीठ टाकून. हे बघा छान कुटून घ्या. माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता यात 4 चमचे बेसन पीठ घ्या एका बाउलमध्ये. हळद अर्धा चमचा, धने अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि आता हे कुटलेला मसाला यात टाकून घ्या. हे छान एकजीव करून घ्या. आता यात पाणी ओतून बॅटर तयार करायचं. थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं. हे बघा मी पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून पीठ मिक्स करून घेते. मी एकच मिरची टाकली. तुम्हाला हवे असेल तर 2-3 टाका. तुम्ही जसं तिखट खाताल तसं. हे बघा पाणी टाकून पीठ पातळ करा, जसं आपण डोश्यासाठी करतो तसं. पाणी एकदम ओतायचं नाही, गुठळ्या काढत काढत पाणी टाकायचं. आता चवीनुसार मीठ. हे छान हलवून 5-10 मिनिटं ठेवून द्यायचं. यात सोडा पण टाकायचा. जेव्हा आपण बनवतो तेव्हा टाकायचं. हे आता छान फेटून घ्या. आता तवा छान गरम होऊ द्या. आता त्यावर तेल स्प्रे करून घ्या. तवा छान गरम झालेला आहे. आता बॅटर यात ओतून घ्या. हे बघा मी बॅटर ओतून घेतलं. आता छान असं हाताने गोल करून घ्या. आता मला सवय आहे म्हणून मी असं हाताने करते. तुम्ही मात्र चमच्याने हलवा. असं गोल करायचं, आपण जसं डोसा बनवतो तसं. हे बघा जास्त झालं थोडं म्हणून मी हे काढून घेतलं. आता ह्याला खालून छान खरपूस भाजू द्या आणि वरून पण थोडं तेल स्प्रे करा आणि त्याच्यावर झाकण ठेवून 5-10 मिनटं वाफ द्या. 5 मिनटं खूप झाले. हे बघा मी छान वाफ दिली. आता बेसनाची पोळी तयार आहे. आता तुम्ही हिला पलटून घ्या आणि तिकडून पण छान शेकून घ्या. बेसनाची पोळी तयार आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकतात. आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन. माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.
हे बघा, वरून पण तेल लावा म्हणजे छान खरबूज भाजल. तयार आहे आपली बेसनाची पोळी. गॅस एकदम मंद आचेवर भाजून घ्यायची पोळी. गॅस एकदम मंद ठेवायचा.